यांच्यापेक्षा आज आपण गणिताचा गुरुवार यामध्ये पहिला गणिताचा गुरुवार आता आहे. यामध्ये पहिल्या सत्रामध्ये इयत्ता दुसरी ते इयत्ता पाचवी पर्यंतच्या अध्ययन स्तरांची ओळख करून घेणार आहोत. आज या ठिकाणी समन्वयक श्रीमती नीता कांबळे मॅडम उपस्थित आहेत. मी माझी ओळख करून देतो. मी रमेश पेटकर, जिल्हा परिषद शाळा नंबर 2 बेडक, तालुका मिरज इथं पदवीधर शिक्षक म्हणून काम करतोय. 5 मार्च 2025 रोजी शासनानं एक परिपत्रक काढलेलं आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यामध्ये निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम राबवण्याचा आहे. आपण या परिपत्रकाचं वाचन करून त्याप्रमाणे प्रत्यक्षात अंमलबजावणी करत आहोत. या कार्यक्रमामध्ये शैक्षणिक गुणवत्तेच्या विकासामध्ये अनेक वेळा विविध शैक्षणिक कार्यक्रम लागू करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्येच 2021 पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये निपुण भारत हा उपक्रम सुरू झालेला आहे. आपल्यासाठी हा कार्यक्रम नवीन नाही, तरी परंतु वेळोवेळी सर असेल किंवा नासचे जे काही अहवाल आलेत त्या अहवालांतर्गत ज्या काही त्रुटी आपल्या यामध्ये दिसून आलेल्या आहेत, त्याचे जे काही अहवालामध्ये उणिवा दिसून आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये इयत्ता दुसरीच्या मुलांना पहिलीच्या क्षमता येणं अपेक्षित आहेत किंवा तिसरीच्या मुलांना दुसरीच्या क्षमता येत नाहीत, असं काही मुलांच्या बाबतीत घडलेलं आहे. तर अशा मुलांसाठी हा कृती कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे. खरं तर वर्गातील सर्वच मुलांना आपण मार्गदर्शन करत असतो, अध्यापन करत असतो, परंतु त्यातूनही काही मुलं मागे राहत असतात. अशा मुलांसाठी आपण हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. तर याच्यामध्ये भाषा आणि गणित हे दोन मुख्य विषय की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यांचा यामध्ये समावेश आहे. पायाभूत साक्षरतामध्ये मुलांना काही बेसिक वाचन करता आलं पाहिजे. तो मुलगा साक्षर झाला पाहिजे. त्याला अक्षरांची, शब्दांची, वाक्यांची ओळख व्हायला पाहिजे. त्याला वाचन करता येणं हे अपेक्षित आहे. तर गणितामध्ये जे काही बेसिक अभ्यास आहे तो त्याला आला पाहिजे. संख्यांची ओळख असायला पाहिजे. संख्याज्ञानामध्ये त्याला 100 पर्यंतच्या संख्यांची ओळख आणि त्याच्यावरील काही प्राथमिक क्रिया त्या करता येणं आवश्यक आहे. त्यासाठी 5 मार्च पासून 30 जून पर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रथमतः आपण आज गणित विषयामध्ये ज्या काही अध्ययन क्षमता आहेत, इयत्ता दुसरीसाठी आणि इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी, त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्या क्षमता कोणत्या आहेत त्याची सविस्तर आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. संख्याज्ञानामध्ये इयत्ता दुसरीसाठी तर पहिल्यांदा आपण अध्ययन निष्पत्ती पाहूया. इयत्ता दुसरीमध्ये संख्याज्ञानासाठी एकूण 13 अध्ययन क्षमता दिलेल्या आहेत. त्या इयत्ता दुसरीसाठी 13 अध्ययन क्षमता अपेक्षित आहेत. तर त्यामध्ये या दुसरीच्या वर्गातील मुलांसाठी कोणतं संख्याज्ञान नेमकं अपेक्षित आहे, तर तो विद्यार्थी 20 पर्यंतच्या संख्या ओळखतो. 20 पर्यंतच्या संख्यांच्या द्वारे तो वस्तू मोजतो. म्हणजे वस्तू मोजणे आणि 20 पर्यंतच्या संख्यांचा बोध विकसित करणे हे या ठिकाणी कौशल्य आहे.
आणि या संख्याज्ञानामध्ये मुलांना संख्यांची ओळख असली पाहिजे की तर दुसरीचा मुलगा त्याला पहिलीच्या क्षमता प्राप्त असणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये पहिली म्हणले की अगदी शून्यापासून संख्यांची सुरुवात होईल. तर 0 ते 9 संख्या नामे क्रमाने मुलांना म्हणता येत नाहीत. हे यामध्ये अध्ययनाचं स्तर दिलेलं आहे. तर मुलगा कोणत्या स्तरावर आहे हे निश्चित करण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्याचे अध्ययन स्तर पाहायला पाहिजे. तर पहिला स्तर आहे 0 ते 9 या संख्या नामे क्रमाने म्हणता येत नाहीत. म्हणजे मुलाला संख्या जेव्हा आपण क्रमानं तोंडी म्हणायला सांगतो तेव्हा त्याला जर 0 पासून 9 पर्यंत क्रमाने संख्या 1 2 3 0 पासून 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असं क्रमानं जर त्याला म्हणता आल्या तर निश्चितपणे त्याला ते अध्ययन स्तर प्राप्त आहे असं म्हणता येईल. परंतु जर क्रमाने 0 ते 9 पर्यंत अंक म्हणता आला नाही तर त्याला तो मुलगा या अध्ययन स्तरामध्ये मागे आहे असं म्हणता येईल. दुसरा स्तर आहे 0 ते 9 पर्यंतची संख्या नामे तो क्रमाने म्हणतो. म्हणजे पहिला स्तर होता तो क्रमाने म्हणत नाही त्या स्तरावर आहे का पाहायचं. आणि दुसरा स्तर आहे 0 ते 9 संख्या नामे क्रमाने म्हणतो. आता ती क्रमाने म्हणता यायला पाहिजे 0 पासून. म्हणजे मुलं बऱ्याच वेळा संख्या म्हणताना मध्ये एखादी संख्या गाळतात. तर तसं न होता तो क्रमानं 0 पासून 9 पर्यंत संख्या म्हणतो का पाहायचं आणि आधी स्तर निश्चित करायचा. तिसरा स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू मोजतो. आता जर त्याला संख्या नाम क्रमानं सांगता येत असतील तर तो वस्तू मोजेल आणि ती संख्या किती आहे त्या वस्तू किती आहे ते सांगेल. त्या अपेक्षित असं आहे की 0 ते 9 पर्यंतच म्हणजे एक अंकी आपण म्हणू 1 ते 9 पर्यंतच्या संख्यांचं वाचन त्याला जर करता आलं वाचनाचा अर्थ त्या संख्या क्रमानं म्हणता येणं तिथं अक्षरी वाचन नव्हे तर त्या संख्याचं बल होणं ते वस्तू किती आहे ते सांगता येणं अपेक्षित आहे. तर 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू तो मोजतो आणि किती त्या वस्तू आहेत ते सांगतो. समजा आपण त्याच्या जवळ 5 वस्तू ठेवलेत 5 फळं ठेवलेत तर ती 5 फळं आहेत की 1 2 3 4 5 म्हणेल किंवा एका वेळेला 5 म्हणेल परंतु ते त्याला म्हणता आल्या पाहिजे. वस्तू 0 ते 9 पर्यंतच्या क्रमानं त्याची संख्या नामं सांगेल त्यानंतरचा आहे वस्तू मोजून दाखवेल. त्यानंतर चौथा अध्ययन स्तर आहे 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू तो काढून दाखवतो. त्याच्याजवळ आपण काही वस्तू ठेवलेल्या आहेत 9 वस्तूंचा ढीग लावलेला आहे 9 वस्तूंचा संग्रह त्याच्यासमोर ठेवलेला आहे. त्यातून त्याला 5 वस्तू दाखव. समजा 5 पेन आहेत तर त्या पेनामधल्या 9 पेनांमधले 5 पेन दाखव. तर 5 पेन तो एकत्र करून दाखवेल आणि तो 1 2 3 4 5 असं म्हणेल किंवा 5 वस्तू त्या त्या 5 पेनाच्या ढिगातून बाजूला करून दाखवेल. म्हणजे अशा 9 पर्यंतच्या संख्यांमधून वस्तूंमधून ठराविक जेवढी आपण संख्या सांगेल तेवढ्या वस्तू तो आपल्याला बाजूला करून दाखवेल. हा अध्ययन स्तर चौथा आहे. त्यानंतर पाचवा अध्ययन स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्या तो ओळखतो आणि वाचतो तो. आता ओळखणे आणि वाचणे म्हणजे काय तर तिथं सुद्धा त्या संख्या अक्षरामध्ये वाचण्यापेक्षा म्हणजे क्रमानं 0 1 2 3 4 5 अशा पद्धतीनं आपण सुरुवातीला त्याची तयारी करून घेतलेली आहे. तर कुठली पण संख्या असू दे क्रमानं न म्हणता मधलीच संख्या आपण विचारली तर ती त्याला सांगता आली पाहिजे. समजा संख्या आपण एका कार्डावरती लिहिली आणि 8 ही संख्या लिहिलेली आहे तर ती 8 ही संख्या तो ओळखायला पाहिजे. कोणताही 0 पासून 9 पर्यंत अंक तो ही संख्या कार्ड असेल ते ओळखून सांगता आलं. त्यानंतर सहावा अध्ययन स्तर आहे 0 ते 9 पर्यंत संख्या लिहितो आणखी त्याच्यामध्ये सुद्धा अक्षरी अपेक्षित नाही आहे. तर अंकांमध्ये आपण ज्या संख्या लिहितो ती संख्या तो लिहायला पाहिजे. कार्डावरती संख्या जी आहे ती पाहून घ्यायला पाहिजे किंवा आपण सांगितलं 5 लिही तर 5 हा अंक तो काढून दाखवायला पाहिजे.
त्यानंतर 7वा अध्ययन स्तर आहे 10 ते 20 पर्यंतची संख्या आम्ही क्रमाने म्हणतो. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 0 ते 9 पर्यंतच्या संख्या तो क्रमाने म्हणतो. आता 9च्या पुढे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या तो क्रमाने जर म्हणत असेल तर त्याचा तो 7वा अध्ययन स्तर असेल. तर क्रमानं फार महत्वाचं आहे. संख्या वाचन करताना एखादी संख्या मिस न करता तो क्रमानं म्हणता येतोय का हे पाहायला पाहिजे. त्यानंतर 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू तो मोजेल. जेव्हा क्रमानं संख्या वाचन त्याला जमेल, तो बोलेल, तो म्हणेल, तेव्हा तो 10च्या पुढच्या वस्तू मोजून दाखवेल. तो चुकणार नाही. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 या पद्धतीनं तो वस्तू मोजेल. किती वस्तू आहेत ते सांगेल. जे 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजण्याची हा जो स्तर आहे तो 8वा आहे. त्यानंतर 20 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढून दाखवतो. यामध्ये आपण बऱ्याचशा वस्तूंचा संग्रह वर्गामध्ये केलेला असतो. त्याच्यामध्ये मणी असतील, शंख असतील, शिंपले असतील, गोटे असतील, चिंचोके असतील. तर असं आपण वर्गामध्ये संग्रह करून ठेवलेला असतो. तर त्याचा उपयोग या ठिकाणी करायचा. आणि पहिल्या टप्प्यामध्ये जसं 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू संख्या किती आहेत ते बघून ओळखत होता, तसं आता या वस्तूंच्या ढिगामधून सांगितलं आपण की 12 वस्तू शोधून का, किंवा 12ची गट कर. 12चा गट कर म्हणल्यावर तो 12 वस्तू मोजणं हे फार महत्वाचं आहे. अशा पद्धतीनं 20 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून जेवढं आपण सांगेल तेवढ्या वस्तू जर तो काढून दाखवला तर त्याला तो 9वा अध्ययन स्तर प्राप्त झाला आहे असं म्हणतात. त्यानंतर 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखतो. आता ओळखतो म्हणजे मगाच्या प्रमाणे आपण म्हटलं त्याप्रमाणे की तिथं अक्षरामध्ये वाचन नव्हे तर ती संख्या ओळखणे. अंकामध्ये संख्या लिहिलेली आहे ती संख्या तो ओळखतो. समजा आपण फलकावरती 16 ही संख्या लिहिली तर ती 16 ही संख्या तो ओळखतो. म्हणजे त्या संख्येची ओळख आहे त्याला. 10 ते 20 पर्यंतच्या संख्या कुठलीही ती आपण फलकावर लिहिली किंवा त्याच्या समोर त्याच्या वहीमध्ये लिहिली तर तो ओळख, किंवा आपण अगदी फरशीवर लिहिली तर तो कोणती संख्या ओळख. तर हा अध्ययन तर 9वा आहे. त्यानंतर 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखतो, वाचतो आणि अंकी लिहितो. 11वा जो आहे तो 10 ते 20 पर्यंतच्या संख्या अंकी लिहितो. म्हणजे इथं अक्षरामध्ये अपेक्षित नाही तर अंकांमध्ये तो संख्या लिहितो. म्हणजे आपण जी काही संख्या सांगेल तो ते अंकामध्ये लिहून दाखवेल. आणि अशा रीतीनं आपण पहिल्या टप्प्यामध्ये पाहतो की 0 ते 9 पर्यंतच्या संख्या आणि नंतर 10 ते 20 पर्यंतच्या संख्या कोणतीही संख्या तो सांगितलेली संख्या अंकांमध्ये लिहित असेल तर त्याचे ते अध्ययन स्तर निश्चितपणे त्याला प्राप्त झाला असे म्हणता येईल. आता खरं तर ह्या संख्या ज्ञानामध्ये विद्यार्थी शिकतो कसा, तर एक तर तो निरीक्षणातून शिकत असतो. आपण त्याला संख्या लिहून दाखवत असतो, क्रमानं म्हणून दाखवत असतो. अंक लिहिल्यामुळं तो त्याचं निरीक्षण करतो. निरीक्षणातून त्याची क्षमता वाढते. खर तर मुलं ही फार संवेदनशील असतात. पहिलीची मुलं, 1ली ते 5वी पर्यंतची मुलं, आणि त्यांच्यासाठी ती मागं राहू नये या अध्ययन स्तरामध्ये हा मुख्य हेतू आहे. खर तर वर्गामध्ये 75-80% मुलं तयार होत असतातच, पण काही क्वचित मुलं की ती मागे राहतात. ती मागे राहू नयेत आणि एकदा ती मागे राहिली तर भविष्यामध्ये पुन्हा त्यांच्या अधीनामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. त्यासाठी आपण आताच ज्या त्या वर्गावरती आपण काम करतोय त्याच्यामध्ये जी मुलं मागे आहेत त्यांच्यासाठी काम करणं फार महत्वाचं आहे. मुलांना निरीक्षणाची संधी द्यायची. अनुकरणातून मुलं शिकतात, अनुभवातून शिकतात, कृतीतून शिकतात. आपण जे कृती करेल त्याप्रमाणे ती करत असतात आणि त्यासाठी जास्तीत जास्त संधी आपण त्यांना प्राप्त करून द्यायची. म्हणजे वर्गामध्ये बऱ्याच वेळा आपण एकसारखं अंकक्रमानं म्हणत असतो, मुलं मागून म्हणत असतात. जेव्हा अशी मुलं बाजूला करतो आणखीन त्यांचं दृढीकरण करून घेतो तेव्हा निश्चितपणे त्याचा फायदा होतो. यासाठी फार काय साहित्याची आवश्यकता पण नाही आहे. ज्या काही उपलब्ध वस्तू आहेत त्यांचा संग्रह करणं,
त्यांचा गट करणं, त्या गटामध्ये त्यांना त्या वस्तू मोजायला लावणं, अंक म्हणायला लावणं, वस्तू मोजून दाखवून तो अंक लिहिणं, ह्या सगळ्या गोष्टी सहजपणे मुलं करू शकतात. त्यानंतरचा आपण 1 ते 20 पर्यंतच्या संख्याच अपेक्षित दुसरीला आहेत. म्हणजे पहिलीला जे अध्ययन निष्पत्ती 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची आहे तेवढंच अपेक्षित दुसरीच्या मुलांना आहे. म्हणजे दुसरीच्या मुलांना पहिलीच्या अध्ययन क्षमता यायला पाहिजेत आणि 3री ते 5वी पर्यंतच्या मुलांना दुसरीच्या क्षमता प्राप्त व्हायला पाहिजेत, एवढीच एक मिनिमम अपेक्षा आहे. आणि खर तर आपण पाहतो की निपुण भारतामध्ये लक्ष फार मोठं आहे. पण आता मात्र हा जो काही 5 मार्च पासून 30 जून पर्यंत आपण कार्यक्रम राबवणार आहोत त्याच्यामध्ये लक्ष कमी आहे. म्हणजे याच्यामध्ये चौथीसाठी 5वीच्या मुलांना चौथीच्या क्षमता सगळ्या यायला पाहिजेत. जे काय अध्ययन क्षमता आहेत त्या सगळ्या यायला पाहिजेत. ही अपेक्षा ही पुढच्या टप्प्यामध्ये आहे. परंतु पहिल्या टप्प्यामध्ये 30 जून पर्यंत आपण पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याचाच आपण विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं संख्याज्ञान पाहिलं की दुसरीच्या मुलांना 0 ते 20 पर्यंतच्या संख्या, आणि त्याच्यामध्ये दुसरं जे कौशल्य आहे की संख्यावरील क्रिया, याच्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी, म्हणजे वजाबाकी म्हणजे उत्तर त्याचं 18 पर्यंत येईल याचा उपयोग करतो पाहायचा आहे. 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकी म्हणजे 18 पर्यंतच येईल या पद्धतीने, म्हणजे 20च्या पुढं जायचं नाही. त्याच्यामध्ये या संख्यावरील क्रियामध्ये जे काही अध्ययन स्तर दिलेले आहेत त्यामध्ये गणितातला पहिला स्तर आहे दुसरीसाठी 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही. अध्ययन स्तर निश्चित करताना फार महत्वाचं आहे की पहिला स्तर काय पाहायचा आहे, 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येईल. आता मूर्त वस्तू म्हणजे प्रत्यक्ष वस्तूचा वापर केला तर त्याच्यामध्ये त्या वस्तू मोजून 2 आणि 1 किती आहे किंवा 1 आणि 3 किती आहे, म्हणजे असं 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून त्याला बेरीज करता आली पाहिजे एवढंच अपेक्षित आहे. ते जर येत नसेल तर तो पहिल्या स्तरामध्ये स्तर त्याला प्राप्त नाही असं म्हणता येईल. त्यानंतर दुसरा स्तर आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो. पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या स्तरामध्ये तो बेरीज करत नसेल तर नाही दर्शवायचा आहे, आणि दुसऱ्या स्तरामध्ये त्याला जर वस्तूंचा वापर करून 4 पर्यंतच्या संख्यांची बेरीज जर करता येत असेल तर दुसऱ्या स्तरामध्ये तो जाईल. त्याच्यामध्ये वस्तूंचा वापर असं मानलेला आहे. तोंडी 2 आणि 3 हे सांगण्यापेक्षा, 2 आणि 1 सांगण्यापेक्षा किंवा 1 आणि 3 सांगण्यापेक्षा किंवा 0 आणि 2 सांगण्यापेक्षा वस्तू जर हाताळायला दिल्या आणखी त्या वस्तू मोजायला सांगितल्या तर त्याला त्या मोजता येतात की नाही पाहणं अपेक्षित आहे. त्यानंतर तिसऱ्या स्तरामध्ये 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो. म्हणजे प्रत्यक्षात इथं बेरजेची संकल्पना, बेरजेचं चिन्ह मांडून समजावून देणं आणि त्या पद्धतीनं तो बेरीज करतो की नाही पाहणं हे या स्तरामध्ये अपेक्षित आहे. म्हणजे प्रत्यक्षात बेरजेची क्रिया तो पाटीवरती करेल, वहीवरती करेल किंवा फलकावरती सोडवेल. समजा 2+1 उभी मांडणी असेल किंवा आडवी मांडणी असेल, त्या अंकांची ओळख त्याला आधी झालेली आहे, तर 2+1 अधिकचं चिन्ह करायचं आहे, खाली आडवी रेघ मारायची आणि 2+1 बरोबर 3 लिहिणं अपेक्षित आहे. असे 0 ते 4 पर्यंतचे अंक वापरून तो बेरीज त्यानं केली पाहिजे. तिथे 0 ते 4 मध्ये 3+4 7, 3+4 बरोबर 7 हे 3 आणि 4 याची ओळख आहे, 7 या अंकांची ओळख झालेली आहे. तर त्याचं जे उत्तर आहे ते त्या संख्यामध्ये व्यक्त करता त्याला आलं पाहिजे आणि ते लिहिता आलं. म्हणजे चौथ्या स्तरामध्ये 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवली. आता इथं बऱ्याच वेळा मुलं वस्तू मोजतात, कृती करतात, निरीक्षण करतात,
संख्या किती आहे ते सांगतात, वस्तू किती आहे ते मोजून सांगतात. परंतु एखादं गणित जर शाब्दिक मध्ये आपण मांडणी करून दिली, किंवा शब्दामध्ये गणित सांगितलं, तर त्याच्या लगेच लक्षात येत नाही. तर त्याचा सराव आपण घेत असतो आणि त्याप्रमाणे त्या मुलांना शाब्दिक उदाहरणं समजून कोणती क्रिया करायची आहे ते त्याच्या लक्षात यायला पाहिजे. आणि मग अशी ही परिस्थिती म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये जे काय आपण बेरजेची उदाहरणं सोडवत असतो, तीच त्याच्यामध्ये समजा मी म्हणलं की माझ्याकडे 2 पेन आहेत, मित्राने 2 पेन दिले, किती पेन झाले? 4 पेन झाले. तर इथं 2 अधिक 2 जर बेरीज करायची आहे, एकूण किती किंवा किती झाले, किंवा दोन्ही 2 वस्तूंची मिळून संख्या किती झाली, अशा पद्धतीनं बेरीज करणे म्हणजे एकत्र करणे हे लक्षात यायला पाहिजे, चिन्हाचा वापर करता आला पाहिजे आणि ते उदाहरण सोडवलं पाहिजे हे अपेक्षित आहे. आणि तो 4था स्तर होईल. 5व्या स्तरामध्ये 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवतो. आता इथे 4च्या पुढे जाऊन 9 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांचा उपयोग करून वस्तू मोजून किती वस्तू होतात ती बेरीज तो मांडत असेल तर तो 5व्या स्तरामध्ये जाईल. त्याच्यामध्ये एक उदाहरण घेतलं, समजा एकत्र पेन केलेले आहेत आणि त्या पेनामध्ये 4 पेन अधिक 5 पेन, 4 पेन आणखीन त्याच्यामध्ये 5 पेन आणखीन दिले, तर एकूण किती पेनांची संख्या झाली. अशा पद्धतीनं वस्तूंचा वापर करून ते प्रत्यक्षामध्ये मोजून तर ती संख्या लिहिल. हा 5वा स्तर आहे. त्यानंतर 6व्या स्तरामध्ये 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो. म्हणजे 0 ते 4, नंतर 0 ते 9, त्या 0 ते 9 पर्यंतच्या बेरजेची उदाहरणं सोडवताना तो दैनंदिन परिस्थितीमध्ये शाब्दिक उदाहरणे सोडवतो, बेरजेचं चिन्ह वापरून सोडवतो. आणि त्यानंतर मात्र 8व्यापासून जे अध्ययन स्तर आहे ते वजाबाकीचे आहेत. पहिले 7 स्तर हे बेरजेवरचे आहेत. आणि बेरजेमध्ये आपण पाहिलं की 0 ते 9 पर्यंतच्या संख्या दुसरीच्या मुलांना त्याच्यावरच्या बेरीजच्या क्रिया करता आल्या पाहिजेत. त्यानंतर 8वा अध्ययन स्तर आहे, त्यामध्ये 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकीची उदाहरणे सोडव. 0 ते 4 पर्यंतच्या संख्या मूर्त वस्तूंचा वापर म्हणजे प्रत्यक्षात वस्तूंचा वापर करून तो वजाबाकी करतो का. जे 3 त्याच्याजवळ मणी आहेत त्यातले 2 मणी काढून घेतले, किती मणी राहिले, तर तो मोजून 3 मधून 2 बाजूला करतो आणि शिल्लक राहिलेला मणी किती आहे तो अंकांमध्ये सांगतो. ही अपेक्षा त्यामध्ये व्यक्त केलेली आहे. त्यानंतर 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो. म्हणजे कमी करणे, बाजूला करणे म्हणजे वजाबाकी, आणि त्याचं जे चिन्ह आहे आडवी रेघ ते चिन्ह व्यवस्थित मांडणे, संख्या एकाखाली एक मारून खाली आडवी रेघ घेणे किंवा आडवी मांडणी करणे, ही प्रत्यक्षात वजाबाकीची क्रिया करता येणे हे अपेक्षित आहे. परंतु अंकाची मर्यादा मात्र 0 ते 4 पर्यंत आहे. म्हणजे 9व्या स्तरामध्ये 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी जर चिन्ह वापरून करत असेल तर तो त्या स्तरामध्ये येईल. 10व्या स्तरामध्ये 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवली. तर 0 ते 4 पर्यंतच्या संख्या म्हणलेला आहे, त्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणे त्याला सोडवता आली पाहिजेत. आपल्या दुसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये बरीचशी शाब्दिक उदाहरणं छोटी छोटी दिलेली आहेत. तर ती जी उदाहरणं आहेत वजाबाकीची, तर ती वजाबाकीची उदाहरणं त्याला सोडवता आली पाहिजेत. संख्या कमी होणे किंवा बाजूला करणे म्हणजे वजाबाकी करणे हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी शाब्दिक उदाहरणामध्ये अंक आहेत, परंतु ते अंक मिळवायचे आहेत की कमी करायचे आहेत, वजा करायचे आहेत, हे ते चिन्ह मांडून त्यानं जर क्रिया योग्य केली तर तो 10व्या स्तरामध्ये आहे हे समजता येईल. 11व्या स्तरामध्ये 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.
वस्तू प्रत्यक्षामध्ये हाताळून त्याच्यामध्ये किती संख्या किती वस्तू बाजूला केल्या किंवा किती संख्या आणि वस्तू कमी केली हे त्याच्या लक्षात यायला पाहिजे. आणि वस्तूंच्या सहाय्यानं 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची तो वजाबाकी करतो. या ठिकाणी डायरेक्ट जरी चिन्ह वापरली संख्या चिन्ह तर संख्या चिन्हांची वजाबाकी त्याला करता येणे अपेक्षित आहे. म्हणजे तिथं वस्तूंचा वापर करून आणि पुढचा जो स्तर आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट अंकाचा वापर सांगितलेला आहे की 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी कर. म्हणजे वस्तूंमधून वस्तूंची संख्या कमी करणं, वस्तू बाजूला करणं, वस्तूंचे गट करणं, हे वस्तू वापरून जसे वजाबाकी करतो तसं डायरेक्ट तो अंकांचा वापर करून मांडणी करून वजाबाकी करत असेल तर त्याची 12वी क्षमता किंवा 12वा अध्याय प्राप्त झाला असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर शेवटचा 13वा स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. यामध्ये शाब्दिक उदाहरणं फार महत्वाची आहेत. मुलांचा या ठिकाणी बऱ्याच वेळा या अध्ययन स्तरामध्ये मुलं मागे असतात कारण कोणती क्रिया करायचं हे लक्षात येत नाही. आणि त्या गणिताचं म्हणजे वाचन, त्या वाक्याचं वाचन, त्या प्रश्नाचा अर्थ करणं फार महत्वाचं असतं. तर छोटी जरी सोपी वाक्य असतील, सोपे शब्द जरी असतील तर तरी परंतु ती संख्या मांडून बेरीज करायची का वजाबाकी करायची, जर वजाबाकी त्या व्यवस्थेमध्ये केली दैनंदिन व्यवहारातली ही जी उदाहरणं दिलेली असतात ती तर जी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत तशी छोटी छोटी शाब्दिक उदाहरणं जर त्यांना सोडवली तर निश्चितपणे त्याची 13वी जी क्षमता आहे किंवा अध्ययन स्तर 13वा आहे तो प्राप्त झाला. तो 13व्या स्तरामध्ये किंवा शेवटच्या स्तरामध्ये आहे आपल्याला सांगता येईल. म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपण म्हणतो की ही जी उद्दिष्ट आहेत ती फारच कमी आहेत. अपेक्षित एवढंच तर की 75% वर्गातील 75% मुलांना त्या 100% क्षमता प्राप्त होणं फार महत्वाच्या आहेत आणि हे काय फार मोठं ओझं नाही आहे. आणि ही जी मुलं मागे आहेत ती काहीतरी कारणामुळे राहिलेली आहेत. ते आपल्यापासून बाजूला होऊ नयेत आणि सर्व मुलांच्या बरोबर प्रवाहात व्हावेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपल्याला म्हणलेलं आहे पहा ही जी उद्दिष्ट आहे ती निपुण भारताअंतर्गत नमूद लक्ष्यांपेक्षा कमी आहे. म्हणजे याची व्याप्ती कमी आहे. आणि हे जेव्हा अध्ययन स्तर ह्या क्षमता जेव्हा त्याला प्राप्त होतील ही जेव्हा कौशल्य त्याला येतील तेव्हा निश्चितपणे पुढच्या टप्प्यामध्ये बाकीची उद्दिष्ट आपल्याला साध्य करता येतील. आपण आता या पहिल्या टप्प्यामध्ये इयत्ता दुसरीसाठीच्या ज्या काही अध्ययन क्षमता आहेत, अध्ययन स्तर आहेत ते आपण पाहिलो. आता यानंतर आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये इयत्ता 3री ते 5वीच्या अंतर्गत जे अध्ययन स्तर आहेत त्यांची माहिती घेणार आहोत. आज या गुरुवारच्या पहिल्या सत्रामध्ये अभ्यासाची ओळख करून घेणं हे महत्वाचं उद्दिष्ट आहे. तर इयत्ता 3री ते 5वीसाठी गणिताची 2च क्षेत्र आहेत, 2च कौशल्य आहेत. त्याप्रमाणे दुसरीसाठी आहे त्याप्रमाणेच संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया या 2च क्षेत्रांची आपण यामध्ये समावेश आहे त्याची ओळख करून घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये संख्याज्ञान इयत्ता 3री ते 5वी पर्यंतच्या मुलांना कितीपर्यंतच्या संख्या ज्ञान होणं गरजेचं आहे. तर दुसरीच्या मुलांना 99 पर्यंतच्या संख्या येणं गरजेचं आहे. त्याच क्षमता 5वी पर्यंतच्या मुलांना या ठिकाणी अपेक्षित केलेल्या आहेत. म्हणजे पायाभूत आपण संख्याज्ञान म्हणतो त्याला की 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांची ओळख या 5वी पर्यंतच्या मुलांना असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार अध्ययन स्तर निश्चित केलेले आहेत. तर पहिल्यांदा संख्याज्ञानमध्ये वस्तू मोजतो व 99 पर्यंत संख्याबोध विकसित करतो. तर त्याच्यामध्ये पहिला अध्ययन स्तर आहे 0 ते 9 संख्या नामे क्रमाने म्हणता येत नाहीत. जर मुलाला 0 ते 9 पर्यंतच्या संख्या जर क्रमाने म्हणता येत नसेल तर तो पहिल्या अध्ययन स्तरामध्ये असणार आहे. 0 ते 9 पर्यंतच्या संख्या क्रमानं म्हणता येईल. जर म्हणता येत नसतील तर अध्ययन स्तर 1 मध्ये अध्ययन
आजच्या सत्रामध्ये दुसऱ्या टप्प्यात आपण पाहत होतो की इयत्ता 3री ते 5वी साठी गणित विषयाचे अध्ययन कोणते निश्चित केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये संख्याज्ञानामध्ये पहिला आहे अध्ययन 0 ते 9 संख्या नामे क्रमाने म्हणता येत नाही. त्यानंतर दुसरा अध्ययन आहे 0 ते 9 संख्या नामे क्रमाने म्हणतो. जर क्रमाने म्हणता येत असतील तर अध्ययन 2 मध्ये तो विद्यार्थी आहे असे म्हणता येईल. तिसरा अध्ययन आहे 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू मोज क्रमाने अंक म्हणणे आणि वस्तू मोजणे. जर वस्तू 9 पर्यंतच्या कोणत्याही मोजता आल्या तर निश्चितपणे तो अध्ययन 3 मध्ये आहे असे म्हणता येईल. त्यानंतर चौथा अध्ययन आहे 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढून दाखवतो. समूहातून वस्तू जितक्या आपण सांगेल, आपण किती वस्तू सांगेल तेवढ्या ते मोजून बाजूला काढत असेल तर त्याला अध्ययन 4 प्राप्त आहे असं म्हणता येईल. म्हणजे वस्तूंचा संग्रह त्या ठिकाणी 9चा पाहिजे. त्या समजा 9 मणी आहेत, 9 गोट्या आहेत किंवा 9 पेन आहेत, 9 चित्र आहेत, 9 फुलं आहेत, 9 फळं आहेत. तर त्या समूहातून आपण जेवढं सांगेल तेवढ्या वस्तू मोजून त्यानं जर बाजूला करून दाखवल्या तर निश्चितपणे त्याला अध्ययन 4 प्राप्त आहे असं म्हणता येईल. त्यानंतर पाचवा अध्ययन आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळख किंवा वाचतो. आता याच्यामध्ये अंकांची ओळख त्याला असायला पाहिजे. कोणताही अंक काढला 0 ते 9 पर्यंत, समजा मी 6 अंक सांगितला तर 6 अंक तो ओळखतो, 6 अंक काढतो. किंवा संख्या कार्ड असतील तर त्या संख्या कार्डामधील सांगितलेल्या 0 ते 9 अंकामधील कोणताही अंक तो ओळखून कार्ड बाजूला काढून दाखवत असेल तर तो त्या 6व्या अध्ययन स्तरामध्ये आहे असं म्हणता येईल. त्यानंतर 0 ते 9 पर्यंत संख्या लिहितो. आता ओळखणे आणि त्याचा पुढचा स्तर 7वा जो आहे तो अंक लिहितो, 6वा स्तर आहे. तर अंक लिहिता आला पाहिजे त्याला. आपण जो अंक सांगू 0 ते 9 पर्यंतचा तो अंक त्यानं लिहून दाखवला, पाठीवर असेल वहीवर असेल तर तो 6व्या अध्ययन स्तरामध्ये आहे असं म्हणता येईल. त्यानंतर 7व्या अध्ययन स्तरामध्ये 9च्या पुढे जाऊन 10 ते 20 पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणतो. 10 पासून 20 पर्यंत जर क्रमाने त्याला संख्या म्हणता येत असतील तर त्याचा हा 7वा अध्ययन स्तर प्राप्त आहे असं म्हणता येईल. परंतु त्या क्रमानं मध्ये मिस व्हायला नको. क्रमानं संख्या म्हणता आल्या पाहिजेत. म्हणजे 10 पासून 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 असं क्रमानं जेव्हा तो संख्या म्हणेल न चुकता तेव्हा तो 7व्या स्तरापर्यंत आहे असं म्हणता येईल. त्यानंतर 8व्या स्तरामध्ये 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजतो. वस्तूंच्या संग्रहातून आपण सांगितलेल्या ज्या संख्या आहेत तितक्या त्या वस्तू मोजून दाखवतो. समजा 12 वस्तू मोजायच्या आहेत तर 12 वस्तू मोजून त्या बाजूला केल्या तर निश्चितपणे त्याला वस्तू मोजता येतात आणि संख्यांची त्या अंकाची ओळख झाली असं म्हणता येईल. असं 20 पर्यंतच्या वस्तूंची गणती त्याला करता यायला पाहिजे. त्यानंतर 20 पर्यंतच्या वस्तूच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढून दाखवतो. आपण एखादी संख्या सांगायची आणि त्या संख्या इतक्या त्या वस्तू त्या 20च्या संग्रहातून बाजूला करून दाखवेल तर त्याला हा अध्ययन स्तर 9व्यामध्ये तो मुलगा त्यामध्ये असणार आहे. त्यानंतर 10व्या स्तरामध्ये 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखतो, वाचतो. आता इथं अंकज्ञान त्याला असलं पाहिजे. 16 ही संख्या आहे, 15 ही संख्या आहे तर 1 आणि 5 एकावरती 5 काढून तो दाखवतो, ओळखतो. 15 ही संख्या कोणती आहे, 16 ही संख्या कोणती आहे किंवा 20 ही संख्या कोणती आहे. त्या संख्या कार्डांच्या सहाय्याने आपण कुठलीही संख्या जर त्याला ओळखायला सांगितली आणि जर त्यानं ती ओळखली तर 9वा अध्ययन स्तर प्राप्त आहे असं आपण म्हणू शकतो. अशा रीतीनं 9व्या आणि 10व्यामध्ये 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांची ओळख
त्याच्यामध्ये संख्या ओळखणे, क्रमानं म्हणणे, वाचणे इथपर्यंत अपेक्षित आहे. त्यानंतर म्हणजे प्रत्यक्षामध्ये म्हणता येणे आणि ओळखणे, परंतु अक्षरामध्ये लिहिणं हे अपेक्षित नाही आहे. खरं मात्र 11वा जो अध्ययन स्तर आहे त्याच्यामध्ये ती संख्या तो ती संख्या अंकामध्ये लिहायची आहे, अक्षरामध्ये नाही. 10 ते 20 पर्यंतच्या संख्या तो अंकांमध्ये लिहितो. आणि त्याच्यानंतर 12वा स्तर आहे 21 ते 50 पर्यंतच्या संख्यांना आम्ही क्रमाने म्हणतो. म्हणजे पुन्हा व्याप्ती वाढवली. पहिल्यांदा 0 ते 9, त्यानंतर 10 ते 20, त्यानंतर 21 ते 50 पर्यंतच्या संख्या हा क्रमाने जर म्हणत असेल विद्यार्थी तर त्याचा 12वा अध्ययन स्तर असणार आहे. 13व्या अध्ययन स्तरामध्ये स्थानिक किंमत संकल्पना वापरून 21 ते 50 पर्यंतच्या संख्या ओळखतो. आता इथं फार महत्वाचं आहे की 2 अंकी संख्या आहेत, त्याच्यामध्ये एकक दशकची संकल्पना त्याला माहिती असायला पाहिजे. स्थानिक किंमतची संकल्पना त्याच्या लक्षात यायला पाहिजे. एकक आणि दशक, एककामध्ये अंक कोणता आहे त्याची स्थानिक किंमत काय, दशकामध्ये अंक कोणता आहे त्याची स्थानिक किंमत काय. आता समजा एक 22 ही संख्या आहे तर त्याच्यामध्ये 2 दशक आहेत आणि 2 एकक, हे 10चे 2 गट आणि 2 सुट्टे याप्रमाणे ते ओळखतो आणि संख्या वाचतो. म्हणजे आपण असं म्हणू की 21 म्हणजे 2 दशक 1, 22 म्हणजे 2 दशक 2 एकक, 23 म्हणजे 2 दशक 3. या पद्धतीनं संख्यांची ओळख त्याला असणं अपेक्षित आहे. 14वा अध्ययन स्तर आहे 21 ते 50 पर्यंतच्या संख्या लिहितो, अंकांमध्ये लिहितो, अक्षरे अपेक्षित नाही. की आपण जी संख्या सांगू, जर 46 ही संख्या अंकातली तर ती 46 ही संख्या तो लिहून दाखवतो. 4च्या पुढे 6 अंक लिहितो, हे अपेक्षित आहे. त्यानंतर 15वा अध्ययन स्तर आहे 51 ते 99 पर्यंतची संख्या नामे क्रमाने म्हणतो. म्हणजे हा पुढचा टप्पा केला, चौथा टप्पा, की 51 पासून शेवटचा टप्पा म्हणजे 99 संख्या. तर 99 पर्यंतच्या संख्या आज 5वी पर्यंत अपेक्षित आहेत संख्या ओळख मध्ये. तर 51 पासून 99 पर्यंत जर संख्या त्याला क्रमाने म्हणता येत असतील तर त्याचा 16वा अध्ययन स्तर निश्चित होईल. 51 ते 99 पर्यंतचे संख्यांना आम्ही क्रमाने म्हणतो आणि संख्या 16वा स्थानिक किंमत संकल्पना वापरून 51 ते 99 पर्यंतच्या संख्या ओळखतो किंवा वाचतो. तर स्थानिक किमतीची आपण संकल्पना पाहिली की आता 53 म्हणले की 5 दशक 3, म्हणजे दशकामध्ये 5 आहेत, एककामध्ये 3 आहेत, 10च्या 5 गट आहेत आणि 3 सुट्टे आहेत. ही याची संकल्पना माहिती असणे, म्हणजे त्यात दशक कोणता आहे, एकक कोणता आहे हे समजत असेल आणि तो संख्या जर त्या पद्धतीनं वाचत असेल, म्हणजे 67 ही संख्या 6 दशक 7 हे जर त्याच्या लक्षात येत असेल तर निश्चितपणे 16वा स्तर त्याला प्राप्त झाला असं म्हणता येईल. 17व्या अध्ययन स्तरामध्ये 51 ते 99 पर्यंतच्या संख्या अंकांमध्ये लिहितो. कोणतीही संख्या जर त्याला अंकांमध्ये 99 पर्यंतची संख्या लिहिता येत असेल तर तो अध्ययन स्तर त्याला प्राप्त झाला असं म्हणता येईल. म्हणजे इथं आपण पाहिलं की 0 ते 99 पर्यंतची संख्या अंकांमध्ये सांगितलेली संख्या तर ती लिहिता येणं गरजेचं. आपण असंही म्हणू शकतो की 55 नंतर येणारी संख्या लिही, म्हणजे ती संख्या 56 आहे, तो 56 घेऊन दाखवेल. हे फार महत्वाचं आहे. क्रमानं 51 ते 99 पर्यंतच्या संख्या क्रमानं लिहिता येणं अंकांमध्ये आणि ओळखता येणं हे अपेक्षित आहे. त्यानंतर हे सगळं अंकांमध्ये पाहिजे, परंतु अक्षरामध्ये कधी, तर यानंतरचा टप्पा आहे. म्हणजे अध्ययन स्तर 17 पर्यंत अंकांची ओळख आहे, अंक ओळखतो तो आणि संख्या चिन्ह ओळखतो. आणि अक्षरामधील लेखन हे 18व्या स्तरामध्ये आहे, त्याच्यामध्ये 0 ते 9 पर्यंतची संख्या अक्षरामध्ये लिहितो. संख्यानाम 0 पासून 9 पर्यंत लिहिता येणं हे अपेक्षित आहे. मग 1 2 3 म्हणजे इकडे भाषा कौशल्य विकसित होत असतात, त्याला अक्षरांची ओळख, शब्दांची ओळख होते, दृढीकरण होत असतं आणि त्यानंतर मग त्या पद्धतीनं तो संख्या पण अक्षरामध्ये
लिहायला सुरुवात करतो. 0 ते 9 पर्यंतच्या संख्या जर अक्षरामध्ये लिहिता आल्या असतील तर त्याचा त्या 18वी जी अध्ययन क्षमता आहे ती प्राप्त झाली, अध्ययन स्तर निश्चित झाला असं म्हणता येईल. त्यानंतर 0 ते 20 संख्यांना आम्ही अक्षरामध्ये लिहिता येणे, आणि शेवटचा 20वा गणिताचा जो संख्याज्ञानामधील अध्ययन स्तर आहे ते 0 ते 50 पर्यंतच्या संख्या अक्षरांमध्ये लिहितो. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की 0 ते 99 पर्यंतच्या संख्या इजिप्ती पासून संख्यावरील क्रिया या कौशल्यांमध्ये जे अध्यंतर आहेत त्याच्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये 99 पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज व वजाबाकी या क्रियांचा वापर करता येत असेल तर त्याच्यामध्ये जे अध्यंतर दिलेले आहे ते आपण पाहूया. पहिला अध्यंतर आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही. आपण संख्याज्ञानामध्ये 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांची ओळख, वाचन व लेखन पाहिलं, आणि त्याच्यावर ज्या गणिती क्रिया आहेत त्या मात्र 0 ते 50 पर्यंतच्या संख्येवरती आहेत की ज्याच्यामध्ये बेरीज 99 पेक्षा कमी असेल. तर त्यामध्ये पहिल्या अध्यंतरामध्ये 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही. म्हणजे वस्तूंचा वापर करून जर 4 पर्यंतच्या संख्येची बेरीज करता येत नसेल तर पहिला अध्यंतर विच्छेद होईल. जर वस्तूचा वापर करून बेरीज करत असेल तर अध्ययन स्तर दुसरा त्याला प्राप्त झालेला असेल. त्यानंतर 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून जर बेरीज करत असेल, म्हणजे बेरजेच्या चिन्हाचा वापर करून अगदी 0 ते 4 पर्यंतचे कोणते अंक घेऊन जर तो बेरीज करत असेल तर अध्ययन क्षमता, अध्ययन स्तर 3 निश्चित होईल. अध्ययन 4 मध्ये 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे तो सोडवतो. शाब्दिक उदाहरणं 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून जर करता येत असेल तर तर 4 निश्चित होईल. त्यानंतर 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो. म्हणजे पहिले अध्ययन 4 जे आहेत, अध्ययन स्तर 4 ते बेरजेविषयी आहेत, आणि 5वा जो आहे तिथून वजाबाकी सुरू होते. 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा म्हणजे प्रत्यक्षात वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो. 6वा अध्ययन स्तर आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी. चिन्हाचा वापर या ठिकाणी करून जर वजाबाकी करत असेल तर तो अध्ययन स्तर निश्चित होईल. त्यानंतर 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. अध्ययन स्तर 7वा आहे की जे दैनंदिन व्यवहारामध्ये 0 ते 4 पर्यंत संख्यांचा वापर करतो आणि वजाबाकीची उदाहरणे सोडवतो. त्यानंतर 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवतो. बेरजेची क्रिया 0 ते 9 संख्यांवरती आधारित आहे. त्यानंतर 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो. आणि 10वा अध्ययन स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. त्याच्यामध्ये छोटी छोटी शाब्दिक उदाहरणे, परंतु संख्यांचा वापर मात्र 0 ते 9 या अंकांपर्यंत असायला हवा. 11व्या अध्ययन स्तरामध्ये 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो. म्हणजे वस्तू प्रत्यक्षात वापरून 0 ते 9 अंकांपर्यंतच्या संख्यांवरती वजाबाकी उदाहरणे सोडवतो. त्यानंतर 12वा अध्ययन स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो. म्हणजे वजाबाकी चिन्हासह, चिन्हाचा वापर त्याचा करता आला पाहिजे आणि वजाबाकी करता आली पाहिजे. त्यानंतर 13व्या अध्ययन स्तरामध्ये 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवली. शाब्दिक उदाहरणे ही कोणती क्रिया करणे ही लक्षात यायला पाहिजे. शाब्दिक उदाहरणे सोडवताना सुद्धा संख्या चिन्हाचा वापर आणि वजाबाकीच्या चिन्हाचा वापर त्याला करता आला पाहिजे. त्यानंतर 14वा अध्ययन स्तर आहे 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो. म्हणजे या ठिकाणी आपण वजाबाकी पाहिली 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांवर आहे, तर बेरजेची उदाहरण ही 0 ते 20 पर्यंत म्हटलेलं आहे.
तर 14व्या अध्ययन स्तरामध्ये 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून बेरीज करता आली पाहिजे. 15व्या अध्ययन स्तरामध्ये 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करणे अपेक्षित आहे. त्यानंतर 16व्या अध्ययन स्तरामध्ये 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवणे. शाब्दिक उदाहरणांचा वापर करून त्याला उदाहरण स्वरूप आली पाहिजे. शाब्दिक उदाहरण स्वरूप आली पाहिजे. त्याच्यामध्ये 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांवरती उदाहरणं द्यायची आहेत. 17व्या अध्ययन स्तरामध्ये 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करणे. ते प्रत्यक्ष वस्तूंच्या सहाय्याने, साधनांच्या सहाय्याने आपल्याला 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज त्या मुलांच्याकडून वजाबाकी करून घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर 18व्या अध्ययन स्तरामध्ये 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करणे. वजाबाकीचा चिन्हाचा वापर करून 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांवरती वजाबाकी. त्यानंतर 19वा अध्ययन स्तर आहे 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडव. त्यानंतर आता टप्पा पुढचा आहे 20व्या अध्ययन स्तरामध्ये 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो. म्हणजे आता 0 ते 20 पर्यंत वजाबाकी पाहिली, 0 ते 50 पर्यंत बेरजेचं चिन्ह वापरून बेरीज करणे. 21वा अध्ययन स्तर आहे 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवणे. 22वा अध्ययन स्तर आहे 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो. म्हणजे बेरजेची उदाहरणं 50 पर्यंतच्या संख्यांवरती आणि वजाबाकी सुद्धा 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांवरती. त्यानंतर 23वा अध्ययन स्तर आहे 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. शाब्दिक उदाहरणं सोडवणं हे बेरजेमध्ये पण आणि वजाबाकीमध्ये पण अपेक्षित आहे. 23वा अध्ययन स्तर वजाबाकीचा आहे. 24वा अध्ययन स्तर स्थानिक किंमत संकल्पना वापरून 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो. अपेक्षित आहे बिनहत्तेची बिनहत्तेची बेरीज 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची. त्यानंतर 25वा आहे स्थानिक किंमत संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो. त्याच्यामध्ये हातशेची बेरीज आहे आणि उत्तर मात्र 99 पर्यंत अपेक्षित आहे. त्यानंतर 26वा अध्ययन स्तर आहे 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. ज्याचं उत्तर 99 पर्यंत अपेक्षित आहे. त्यानंतर 27वा अध्ययन स्तर आहे स्थानिक किंमत संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करतो. याच्यामध्ये वजाबाकी उदाहरणं बिनहत्तेची आहेत. हत्तेची बेरीज अपेक्षित नाही, वजाबाकी अपेक्षित नाही. त्यानंतर स्थानिक किंमत संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करतो. यामध्ये हत्तेची वजाबाकी आहे. आणि त्यानंतर शेवटचा 29वा अध्ययन स्तर आहे की 99 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवणे. अशा रीतीनं इयत्ता 3री ते 5वी मध्ये 29 अध्ययन स्तर गणिताचे निश्चित केलेले आहेत आणि ही अध्ययन स्तर आपण विद्यार्थ्यांमध्ये साध्य करायचे आहेत. आपण आजच्या सत्रामध्ये इयत्ता 2री आणि 3री ते 5वी पर्यंतचे गणिताचे अध्ययन स्तर आपण पाहिलेला आहोत. धन्यवाद. सर्वांना पुनश्च एकदा नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याबाबत आज आपण गणिताचा गुरुवार
कृतींची अंमलबजावणी या संदर्भात गणिताच्या अनुषंगाने पहिलं सत्र आयोजित केलं. या सत्रामध्ये आपल्या जिल्ह्याचे माननीय शिक्षक रमेश पेटकर सर, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 बेडक यांनी आपल्याला इयत्ता दुसरी अध्ययन स्तराची ओळख करून दिली. त्याचबरोबर इयत्ता 3री ते 5वी नेमून दिलेल्या अध्ययन स्तराची ओळख जी आहे ते सरांनी आपल्याला इथं करून दिली. त्याबद्दल मी सरांचे संस्थेच्या वतीने आणि आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानते. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला टेक्निकल सहाय्य केलं त्या माझ्या सर्व गायक मधील अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता, भगिनी यांचेही मी इथं आभार मानते आणि हे सत्र आज इथेच समाप्त झालं असं जाहीर करते. धन्यवाद.